आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते परिवहन भवनाचं भूमिपूजन होणार आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी या संदर्भात माहिती दिली। वरळीमध्ये 4 मजली प्रशस्त परिवहन भवन होणार आहे। आज दुपारी 2 वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या भवनाचं भूमिपूजन केलं जाणार आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते परिवहन भवनाचं भूमिपूजन होणार आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या संदर्भात माहिती दिली। तर वरळीमध्ये 4 मजली प्रशस्त असं हे भवन उभं राहत आहे। दरम्यान हे परिवहन भवन नेमकं कसं असेल याचा तपशील आपण पाहूयात। 85 वर्षांनंतर परिवहन विभागाला इमारत मिळणार आहे। परिवहन विभागाच्या वतीने दरवर्षी 15,000 कोटी रुपये महसूल हा सरकारला दिला जातो। सुमारे 12,800 चौरस मीटर परिसरामध्ये या भवनाची निर्मिती केली जाईल। इमारतीमध्ये एका वेळी 150 चारचाकी वाहनं उभी करता येतील। 4 मजल्याची भूमिगत पार्किंग व्यवस्था देखील या इमारतीमध्ये असेल। पुढील 2.5 वर्षात परिवहन भवनाची इमारत बांधली जाणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।